SIR 2026 साठी ऑनलाईन पद्धतीने इन्युमरेशन फॉर्म भरताना आपले किंवा आपले नातेवाईकांचे नाव 2002च्या मतदार यादीमध्ये कशा प्रकारे सर्च करावे याचे स्टेप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम voters.eci.gov.in ही वेबसाईट ओपन करा. त्यानंतर सर्च युअर नेम इन लास्ट SIR या टॅबवर क्लिक करा. इथे स्टेट ऑप्शन मध्ये महाराष्ट्र सिलेक्ट करा. आपले डिस्ट्रिक्ट निवडा. आपले किंवा आपले नातेवाईक 2002च्या मतदार यादीमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये होते तो जिल्हा इथे निवडायचा आहे. तसेच 2002ला ते ज्या एसी मध्ये होते तो एसी इथे निवडायचा आहे, विधानसभा मतदारसंघ. तसेच पोलिंग स्टेशन नंबर, पार्ट सिरियल नंबर याबद्दलची जर माहिती आपल्याला असेल तर ती सुद्धा आपण इथे भरू शकतो. त्यानंतर मतदाराचे नाव इथे नमूद करा. कॅप्चा फिल करून सर्च या बटनवर क्लिक करा. अशा प्रकारे सर्च रिझल्ट आउटपुट आपल्याला मिळेल. इथे आपल्याला आपले नाव सापडलेले आहे आपल्या नातेवाईकांचे. आपल्या नातेवाईकांचे किंवा आपल्या नावासमोरील 2002च्या मतदार यादीचे डिटेल्स जसे एसी नंबर, पोलिंग स्टेशन नंबर, पार्ट सिरियल नंबर हे नमूद करून ठेवा, कारण ही माहिती आपल्याला इन्युमरेशन फॉर्म भरताना मॅपिंगसाठी आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने इन्युमरेशन फॉर्म कसे भरावे याचे स्टेप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम voters.eci.gov.in ही वेबसाईट ओपन करा. इथे फिल इन्युमरेशन फॉर्म या टॅबवर क्लिक करा. इथे आपल्याला स्टेट निवडायचा आहे, महाराष्ट्र. इथे आपले इपिक नंबर मेन्शन करा. त्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करा. इथे आपल्याला आपले माहिती ऑटोमॅटिक प्रीफिल्ड स्वरूपात प्राप्त होईल. इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर मेन्शन करायचा आहे जो आपल्या इपिक कार्डला लिंक करण्यात आलेला आहे. त्यानंतर सेंड ओटीपी या बटनवर क्लिक करा. आपल्याला जो ओटीपी येईल तो इथे नमूद करा. व्हेरीफाय ओटीपी करा. त्यानंतर आपल्याला इथे कॅटेगरी प्राप्त होईल. आपलं नाव 2002च्या मतदार यादीमध्ये असेल तर इथे पहिला ऑप्शन आपल्याला एनेबल राहील. जर आपलं नाव 2002च्या मतदार यादीमध्ये नसतील तर आपल्याला आपल्या पॅरेंट्सच्या नावासोबत मॅपिंग आपण करू शकतो. तर सेकंड ऑप्शन सिलेक्ट करा. इथे आपण आपल्या आई किंवा वडिलांच्या नावासोबत आपलं मॅपिंग करू शकतो. इथे स्टेट निवडा, महाराष्ट्र. आपले असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी निवडा. पोलिंग स्टेशन नंबर निवडा. इथे आपल्याला पार्ट नंबर टाकायचा आहे, पार्ट सिरियल नंबर. त्यानंतर आपलं रिलेशन जे आहे आपल्या नातेवाईकांसोबत ज्याच्यासोबत आपण आपलं मॅपिंग करणार आहोत. त्यानंतर इथे व्हेरीफाय करून घ्या जे नाव जे आलेलं आहे ते बरोबर आहे का. कंटिन्यू या बटनवर क्लिक करा. इथे आपल्याला डिटेल्स भरायचं आहे जसं की आपले डेट ऑफ बर्थ, आधार नंबर भरणे हे ऑप्शनल आहे. इथे आपल्याला आपल्या वडिलांचं नाव किंवा लिगल गार्डियनचं नेम भरायचं आहे.
वडिलांचा एपिक नंबर भरणे हे ऑप्शनल आहे, आपण भरू सुद्धा शकता. आपल्या आईचं नाव भरायचं आहे. प्लेस ऑफ सबमिशन पण आपण इथे मेन्शन करू शकतो. त्यानंतर आपला सुस्थितीतला लेटेस्ट फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. आणि पुन्हा एकदा आपण जे भरलेले डिटेल्स चेक करून आपल्याला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला आपला आधार नंबर मेन्शन करायचा आहे. आलेला ओटीपी फिल करून सबमिट या बटनवर क्लिक करा. शेवटी अशा प्रकारे आपल्याला रिसिप्ट जनरेट होईल इन्युमरेशन फॉर्म भरल्याबाबतची. ती आपण डाउनलोड करून सेव्ह करू शकतो. अशा प्रकारे SIR 2026 मध्ये ऑनलाईन पद्धतीने इन्युमरेशन फॉर्म आपण भरू शकतो.